किमान हमीभाव कायदा करण्यासाठी संसदेत पाठवा. राजू शेट्टी. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेने पाठबळ दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी लाट्या काट्या खाल्या. त्यामुळे गेली 22 वर्ष सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी खंबीरपणे सोबत उभी आहेत. एक वेळा जिल्हा परिषद सदस्य, एक वेळा आमदार, 2 वेळा खासदार होण्याची संधी जनतेने दिली. मिळालेल्या संधीचे सोने करीत असताना सन 2009 साली शेतकरी विरोधी आलेल्या कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाला FRP मिळावी असा कायदा करण्यासाठी आंदोलन करून तो कायदा संसदेत मंजूर करून घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करत असताना त्यांना योग्य मोबदला मिळावा याकरिता भूमी अधिग्रहण कायदा मंजूर करून घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांच्या घामाची चोरी होऊ नये याकरिता शेतीमालाच्या किमती ठरवण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत. त्यासाठी किमान हमीभाव कायदा मंजूर होण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. याचा फायदा देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो कायदा पारित करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जाणे आवश्यक आहे. यासाठीच ही निवडणूक लढवित आहे. शेतकरी सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत असताना विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. यामुळे गेल्या 22 वर्षातल्या सर्व निवडणुकीला जनतेने खंबीरपणे साथ दिली. एक वोट एक नोट या पद्धतीने निवडणुकीच्या खर्चासाठी आर्थिक देणगी दिली. यावेळी या निवडणुकीत शेतकरी मतदार देणगी देऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं आश्वासन देत असल्याने या निवडणुकीत विजय निश्चित आहे. तत्कालीन महाविकास आघाडी आणि सध्याचे भाजप सरकार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहेत. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्याकरता ही निवडणूक स्वाभिमानीच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. शक्तीपीठ महामार्गातील जमीन भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याकरिता संसदेत आवाज उठवणं गरजेचं आहे. शिरोळ तालुक्याने प्रत्येक निवडणुकीत मताची आघाडी दिली आहे. यावेळी मताधिक्याची परंपरा कायम राखली जाईल असा माझा विश्वास आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे जाहीर सभेत केले. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, सावकार मादनाईक, सचिन शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्री पाटील, राज्य सरचिटणीस सूर्यभान जाधव, शिरोळ शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, रावसाहेब मलिकवाडे, अण्णासो चौगले, अमरसिंह माने, अनिल चव्हाण, महेश देशमुख, धीरज शिंदे यांच्यासह स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूजशाहीसाठी शिरोळहून सुभाष गुरव. कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज. ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच.